तर सुप्रभात मित्रांनो, सकाळचे आता वाजलेत 9:30. निघायचं आहे आता. इथून आपल्याला जायचं आहे या हॉटेलच्या रूमवर ना थेट कुठे जायचं आहे. हां, तर इथून आपल्याला थेट आता जायचं आहे नानेमाची वॉटरफॉलच्या व्ह्यू पॉईंटजवळ. तर फटाफट ब्रश वगैरे करून घेतो आणि मोटो व्लॉगिंग सेटअपमध्ये तुम्हाला भेटतो. तर चला मंडळी, आता पुन्हा आपण आपली राईड स्टार्ट केली आहे. आता आपण इथून जात आहोत वेल्हे गावात आणि वेल्हे गावातून आपण नानेमाची वॉटरफॉलचा जो व्ह्यू पॉईंट आहे तो आपण पाहणार आहे. काल ज्या हॉटेलमध्ये थांबलेलो तिथे मी माझे ग्लव्स विसरलो आणि आता झालाय लफडा. ऊन मस्त आलंय आणि हातात ग्लव्स नाहीत. ही विसरायची सवय आहे ना, मला एक दिवस भारी पडणार आहे. पण ह्यांचा असा आता रूट आहे, ऑफ रोड करत जायचा प्लॅन आहे यांचा. भाई डॉमिनारवर ऑफरोड कोण करतं यार, ते पण एवढं लगेज बिगेज घेऊन यार. तर आता परत हा हत्ती घेऊन आता आपण पाठवून यांच्या डुगू करत यायचं. डॉमिनारची ऑफरोड टेस्ट सुद्धा होईल आता. तिकडे तर फेल गेली, रिटर्न फिरलो मी. आता इथे तर नाईलाज आहे, मला जावंच लागेल. खूप नॅरो रस्ता आहे यार हा. हो 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 हो, पानशेत डॅमचा व्ह्यू बघा काय समोर दिसतोय यार, एक नंबर. हा बघा, हा रस्ता बघा, काय भेंडी पूर्ण दणके जाणवत आहेत ना असे या गाडीवरती पाठीला. ॲक्च्युली हिला पळवायला काय नाही, पाठी लगेज, ड्रोन कॅमेरा वगैरे, कॅमेरा ॲक्सेसरीज नसताना तर हिला उडवत नाही, घेऊन गेलो असतो मी. पण फुल घाणेरडा रोड आहे एकदम. ॲक्च्युली ॲडव्हेंचर बाईकसाठी हा सुंदर रोड आहे, म्हणजे एकदम मजा करण्यासाठी रोड आहे. पण स्पोर्ट्स बाईकसाठी हा एकदम फालतू रोड आहे. पण हा व्ह्यू बघा ना समोर, किती सुंदर व्ह्यू आहे. केवढे मोठे मोठे डोंगर आहेत आणि पूर्ण हिरवेगार डोंगर आहेत हा एकदम. आता हे जे आहेत ना, यांची जी टीम आहे ना ॲडव्हेंचर वेट्सची, हे लोक काय करतात, ऑफ रोडिंग पण ठेवतात, परत हायवे टुरिंग पण ठेवतात. म्हणजे असं तुम्हाला आहे ना बोर नाही होणार. मग त्याच्यामुळे ना एक बोलतात ना ॲडव्हेंचरस राईड होते. आता ही बघा, आता फिरून आम्ही मेन रस्त्याने पण जाऊ शकलो असतो, पण हे असं जंगलातून हे सगळं डोंगर दऱ्या बघत जाणं, गर्द झाडी पाहत जाणं, ह्याच्यात जी वाईब आहे ना ती खूप वेगळी वाईब आहे. आणि खूप बोलतात ना एक वेगळाच ॲडव्हेंचर आहे. आपल्या महाराष्ट्रात एवढं काय आहे ना, पण आपण फिरत नाही आणि आपल्याला माहिती पण नाही. तर आता हीच माझ्याकडे एक्सपल्स असती ना, हा मी रोड एवढा एन्जॉय केला असता ना, एवढी मजा आली असती ना मला या रोडवरती. पण ठीक आहे, डॉमिनार आहे, आपल्याकडे हायवेचा बादशाह आहे, ऑफ रोडिंगचा बादशाह नाही आहे. हा, आत्ता कसा रस्ता भेटला, आत्ता ही गाडी काय ऐकणार नाही. हे बघा, असे रस्ते, असे डोंगर, अशी वळणं, बस भेंडी. फक्त आता परत तो खराब पॅच नको यायला. घेत तिच्या मायला खेच, एक नंबर. बाजूला बघा व्ह्यू बघा फक्त यार, बहुत मजा आता है चलाने में. ये गाड़ी में ऑफ रोड करते हो आप? इतना हैवी नहीं जो कल किया था ट्रेल, उतना नहीं, बट जो आज कर रहे हैं यस. हाँ वो तो उतना तो हो सकता है ना. मैंने टायर्स चेंज किए ना इसके, हाँ ऑफ रोडिंग टायर्स है ना. 50-50 डाले हैं. ठीक आहे. तर आता हर्षभाई आपल्याला बोलतात की एक काम कर, तू बॅग आहे ना गाडीत टाक आणि डायरेक्ट याच्यावरून उडवत घेऊन जा, डायरेक्ट सॅडलिंग करले तू इस पे. तर ठीक आहे, आता ही बॅग आहे ना आतमध्ये टाकूया, कारण कॅमेरा वगैरे ह्याच्यात आपला ड्रोन वगैरे, तर ते उबडखाबड रस्त्यामध्ये ना उगाच काहीतरी गिंबल तुटायचा. मग आता एक काम करूया, गाडीत बॅग टाकूया आणि भाई हिला रेमटवूया. हिला फुल आता ऑफ रोडिंग टेस्टच करूया हिचा आपण. येस, आता कसं जरा बरं वाटतंय, कारण पाठी लगेज नाही आणि आता फक्त ऑफ रोडिंग पॅच येऊ दे, मस्तपैकी उडवत घेऊन जाऊया ही गाडी. बघूया आता सस्पेन्शन कसे आहे तिचे, खरी टेस्ट करूया सस्पेन्शनची. आई शपथ, काय रोड आहे यार हा, किती सुंदर आहे हे. व्हॉट ए ब्युटी.
आत्ता तुम्ही तोरणा किल्ल्याचा व्ह्यू बघा. बरोबर तोरणा किल्ल्याच्या समोर मी उभा आहे आणि हा रोड जातोय. सिद्धेश कसं वाटतंय? छत्रपती शिवाजी महाराजांच्या सहवासात आहोत आपण आणि महाराजांनी 16व्या वर्षी जिंकलेला हा किल्ला, त्याच्या समोर आता आपण उभे आहोत. स्वराज्याचं तोरण बांधलं हाच किल्ला जिंकून. जबरदस्त. छत्रपती शिवाजी महाराज की जय. अरे बाप रे, आता तर प्रॉपर ऑफ रोडिंग पॅच चालू झालंय. नेक्स्ट लेवलच ॲडव्हेंचर झालंय हे भाई. काय सीन आहे? फुल ऑफ रोडिंग आहे यार. नेक्स्ट लेवल ॲडव्हेंचर झालाय. आता हा पाटी रस्ता बघताय ना, इथून ॲडव्हेंचर करत ऑफ रोडिंग करत आपल्याला जायचं आहे मडेघाट वॉटरफॉल आणि नाणेमाची वॉटरफॉलचा व्ह्यू पॉईंट पाहायला. चला आता ऑफ रोडिंग चालू झाली. असं पाहायला गेलं तर माती आहे, थोडीशी ओली आहे, पण ठीक आहे. म्हणजे एवढी हे नाही, सांभाळून गेलात तर एवढं काय दणके जाणवणार नाही अशी माती आहे. भाई ट्रेकिंगला गेलेले वाटतं हे सगळे. मडेघाट वॉटरफॉल. अरे भाई खड्डा बघा केवढा आहे भाई. डर्ट बाईकवाल्यांना तर मजाच आहे इकडे. अरे ह्याच्यावरनं चढवायची? ओ माय गॉड. आणि घासली खाली. ग्राउंड क्लिअरन्स कमी असल्याचे तोटे. अरे भाई इथून चढवा. येस 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 येस, यू कॅन डू इट, यू कॅन डू इट. कम ऑन. डॉमिनार पे ऑफ रोडिंग. ओ भाई साहब, अच्छा टायर स्लिप होता है. चढवली. ते इथून कुठे जायचं? आईच्या गावात एवढी ऑफ रोडिंग करेन आणि एवढा ॲडव्हेंचर करेन ना, स्वप्नात पण विचार नाही केलेला इकडे येऊन. पण यार थ्रिलिंग आहे रे ही राईड आहे ना. फुल थ्रिल आहे या राईडमध्ये. कुठे फिरतोय बघा, कुठे राईड करतोय बघा, तेही डॉमिनर घेऊन. वा आई शपथ, यासाठीच केला अट्टाहास. काय व्ह्यू आहे भाई, काय व्ह्यू आहे. आईला हार्ड भाई, हार्ड. एक नंबर, जबरदस्त. आता ह्याच्या पुढे गेलो ना डायरेक्ट दरीत भाई साहब, डायरेक्ट दरीत. कसली खोल दरी आहे आणि दिसतोय मला समोर माझ्या नाणेमाची वॉटरफॉल. बाप रे. चला तर मस्तपैकी आता ब्रेक झाला. मडेघाट वॉटरफॉलसुद्धा बघितलात, नाणेमाची वॉटरफॉलसुद्धा बघितलात. तर आता आपल्याला जायचं आहे पाबेघाट करत ना, राईट. पाबेघाट करत आपल्याला पुणा, लोणावळा, मुंबई
असं करत जायचं आहे. आता मी चालवतोय हिरो एक्सपल्स प्रो, म्हणजेच रॅली एडिशन. भाई आता तर खड्डे आहेत ना, म्हणजे जाणवणारच नाहीत. तर आत्ता मजा येणार आहे चालवायला. अभी मजा आहे का ना व्हिडिओ. खड्डे जरा पण जाणवत नाही आता हिच्यावर. असं एकदम घोड्यावर बसल्यासारखं वाटतंय. हा, हिच्यावर सायडलिंग बघा किती मस्त होते. एक नंबर, एक नंबर. फुल कम्फर्टेबल, फुल कम्फर्टेबल. भाई कोणता पण रस्ता येऊ दे, आता थांबायचं नाही गाड्या, थांबायचं नाही. घे खड्ड्यात टाक, खड्ड्यात टाक. च्या मायला मजेही मजे. काही शपथ ऐकतायत का बघ, साईडलाच होत नाही. गुरं ढोरं. आणि राईट साईडला बघा तोरणा किल्ला. पुन्हा तोरणा किल्ल्याचं दर्शन झालेलं आहे. जय शिवराय. या साईडला पण दरी, ह्या साईडला पण दरी, आणि मध्ये एक्सपल्स 200. आता नुकतंच आपण पाबे घाटात पोचलोय. किती सुंदर घाट आहे पहा. महाराष्ट्रात इतके घाट आहेत, इतके घाट रस्ते आहेत, इतक्या घाटावाट आहेत. कधी पूर्ण होतील आपल्या करुणांना काय माहिती, पण किती सुंदर सुंदर घाट आहेत पहा. किती स्टीफ चढण आहे बघा हे. आता एक्सपल्समध्ये पॉवर कमी आहे म्हणून थोडी घाट चढताना स्ट्रगल करते ती. हीच डॉमिनार असती ना तर अशी अशी सप 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 निघाली असती. डॉमिनारला इथे ॲडव्हान्टेज येतो आणि एक्सपल्स इथे मार खाते. बापरे, अशक्य सुंदर सह्याद्री. आणि या सह्याद्रीतून मी राईड करतोय पाबे घाटातून. अशक्य सुंदर असा खराब रोड आहे, सुंदर नाही आहे, पण एक्सपल्ससाठी हा सुंदर आहे. अख्ख्या राईडमध्ये आम्हाला पाऊस नाही भेटला, पण आता बघा जवळजवळ आता निघालो आम्ही, राईड संपत आली आणि पाऊस भेटला. पण जरा बरं वाटतं यार. कसलं ऊन होतं कडकडीत. पाबेघाट जस्ट उतरून खालीच उतरलोय आम्ही. हे बघा, आणि इथे सगळे आता रेन लायनर घालतात आपापले. फायनली पुण्यामध्येच आहे आम्ही आणि 12 मावळमध्ये इथे जेवायला थांबलेलो. जेवण खूप मस्त होतं. अजूनही जेवत आहेत पब्लिक आमची. आणि यांचा छास आहे ना आई, एकदम बोलतात ना छास होता की आले पाक होतं तेच समजत नाही. हे बघा एवढा आलं मी काढून ठेवलं आहे बघा, केवढा आलं आहे बघा याच्यात. हे भाई साहेब. तर जेवण आता झालं आहे मस्तपैकी. आता गाडीमध्ये ना पंक्चर झालेला, आणि तो पंक्चर एवढा मोठा झालेला ना, तो मी तुम्हाला आता दाखवतो की तो पंक्चर कसा झालेला आणि केवढा किती मोठा दगड होता ना. दाखवतो तो दगड, दाखवतो तुम्हाला. हा बघा केवढा मोठा दगड घुसलाय बघा. बघा भाई साप, पूर्ण याने टायरच फाडलाय. एवढी ट्रिप झाली आणि येताना बघा. ठीक आहे, काहीतरी ॲडव्हेंचर पाहिजे पण. बाकी टायरची कंडिशन चांगली आहे. हां, कोणसा आहे हे आहे. तर मित्रांनो फायनली आपली एक्सप्लोर 500 ही राईड कंप्लीट झालेली आहे. हर्ष यांच्यासोबत मी राईड केलेली. ॲडव्हेंट अवेजचे सर्व हेच आहेत, ह्यांनीच ही राईड अरेंज केलेली. एवढी सुंदर राईड झाली, मजा आली. तर पुन्हा कोणती राईड असेल ना, नक्कीच मी तुम्हाला सजेस्ट करेन की ह्यांच्यासोबत राईड करा. आणि स्पेशली मला हायलाईट करायचं ह्यांची फॅसिलिटीज. क्वालिटीवर कुठेच कॉम्प्रोमाइज केलं नाही. मी या बिंदास ॲडव्हेंट अवेजचा पेज मी इथे टॅग करतोय, मेन्शन करतोय. हर्ष सरांचा नंबरसुद्धा मेन्शन करतोय. तुम्हाला सुद्धा अशा ॲडव्हेंचरस राईड करायच्या असतील तर नक्की हर्ष सरांना कॉन्टॅक्ट करा आणि ॲडव्हेंट अवेज या पेजला कॉन्टॅक्ट करा. चला तर हा व्हिडिओ मी आता इथेच एंड करतो. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून तुम्ही सांगा. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.